हा अश्रूचा बांध फुटलाय तो अनेक दिवसांनी या मुलांनी वडिलांना पाहिल्यावर। कुणी प्रेमाने आपल्या लहानग्याला जवळ घेतोय तर कुणी मुलीला जवळ घेऊन ढसाढसा रडतंय। तर कुठे मुलींचेच अश्रू वाहत आहेत। मात्र हे सगळे अश्रू दुःखाचे नाहीयेत तर आनंदाचेही आहेत। ही जागा आहे औरंगाबादचं मध्यवर्ती कारागृह। कारागृह प्रशासनानं आज कैदी आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घडवून आणली। एरवी दारांच्या मागून होणारी भेट आज समोरासमोर झाली आणि सगळ्यांचेच डोळे पाणावले। त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी ओसंडून वाहत होता। त्यात वडिलांच्या भेटीसाठी आलेल्या 2 मुलींचा वाढदिवसही होता। जेल प्रशासनानं तातडीनं केकची सोय करत या कुटुंबियांसाठी वाढदिवसही अविस्मरणीय केला। बापानं केक भरवला आणि मुलीच्या डोळ्यातून अश्रू भळाभळा वाहू लागले। एरवी जेलची ही नको नकोशी वाटणारी वास्तू आज अगदी आनंदानं फुलून गेली होती। महानिरीक्षक साहेब यांच्या गळाभेटीच्या उपक्रमातून आज मला माझ्या मुलीसोबत इथे आतमध्ये त्या खिडकीच्या पलीकडून जी भेट होत होती आमची, म्हणजे माझ्या मुलीला स्पर्श करू शकत नव्हतो मी। माझी मुलगी आज 13 वर्षाची झालेली आहे। तिला मी 5 वर्षापासून तिचा वाढदिवस साजरा करू शकत नव्हतो, बाहेर जाऊन तिच्यासोबत बोलू शकत नव्हतो। आज माझ्या मुलीशी मी इथं आज येऊन बोललो। तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी केक कापला। फर्स्ट वाढदिवस पप्पा सोबत केला। अगोदरचे घरीच केले होते, मम्मी सोबत पुऱ्या फॅमिली सोबत। पप्पाच राहिले ते, पप्पा सोबत आज फर्स्ट टाइम केला, छान वाटतं। या भेटीगाठीच्या सोहळ्यानंतर जेल प्रशासनानं सगळ्यांसाठी जेवणाची सोय केली होती। त्यामुळे काही कुटुंबियांनी तर कित्येक वर्षांनी आपल्या आप्तांसह 4 घास खाल्ले। आजचं हे जेवण फक्त पोट भरण्यासाठीच नव्हतं तर मन भरण्यासाठी होतं याची जाणीव कैद्यांच्या चेहऱ्यावर पाहून येत होती। माझे पप्पा जेलमध्ये आले तेव्हा आम्ही लहान होतो। त्याच्यानंतर 5 वर्षानंतर आम्हाला आता त्यांच्या जवळ बसून त्यांना बोलायला, त्यांच्याशी भेटायला मिळालं म्हणून आम्हाला खूप चांगलं वाटलं। मला अटक झालेलं आहे 9/9/91 ला, तरी त्याच्यापासून मला पहिले 8 वर्ष सुट्टी झाली नव्हती। त्याच्यानंतर मग मध्ये थोडा गॅप आल्यानंतर आता 5 वर्ष मध्ये आहो मी। लेकरं बाळ बघून आज असा आनंद झालाय मला की मी एकदम घरी बसल्यासारखं वाटतंय। आई भेटते, बायको आहे, लेकरं आहेत, सर्वांची भेट झाल्यामुळे मला एकदम आनंद झाला एकदम। कैद्यांनाही 2 क्षण आनंदाचे मिळावे आणि त्यांच्या कुटुंबियांनाही आनंद मिळावा म्हणून हा सोहळा आयोजित केल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलंय। बंदी व त्याचे नातेवाईक अशा भेटींनी भरपूर भावुक होतात आणि त्यांची सुंदर पद्धतीने भेट होते। आज जवळपास 70 बंद्यांसाठी आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे। हा संपूर्ण सोहळा एक आनंदबारी होता। हा आनंद अशा लोकांसाठीचा होता ज्यांनी आयुष्यात केलेल्या चुकांमुळे कुटुंबियांपासून त्यांना वेगळं व्हावं लागलं। मात्र जेल प्रशासनानं दुःखातील कैद्यांना एक दिवस सुखाचा दिला आणि या कैद्यांचा आजचा दिवस आनंद दिवस ठरला। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।